या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जगन्नाथ देवाला म्हणत असतो की अरे सावलीला माझी गरज आहे, थोड्या वेळासाठी मला तिच्याकडे जाता येईल का? पण देवा म्हणतो की नाही फादर, माफ करा, कारण माझे हातसुद्धा आता बांधले गेलेत, मला तुम्हाला 1 तासाच्या आत अटक करायची आहे. आणि ते ऐकून मग जगन्नाथ देवासोबत पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे बिचारी अलका मात्र काळजीत पडते. दुसरीकडे सावलीला देखील सारंगची खूप काळजी वाटत असते, त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचाच ती विचार करत असते आणि त्यासाठी विठुरायाकडे प्रार्थनाही करू लागते. दुसरीकडे ज्या मंदिरामध्ये मेहेंदळे कुटुंब आलेलं असतं त्याच मंदिरात पूजेसाठी भैरवीसुद्धा येते. आणि त्यानंतर जेव्हा ती आणि तिलोत्तमा समोरासमोर येतात तेव्हा एकमेकींना पाहून त्या दोघीही चिडतात. भैरवी म्हणत असते की आधी मी देवाकडे जे मागायचे ते देव मला द्यायचा, पण आता काय झालं आहे काय माहिती, मला जे हवं आहे ते तर काही मिळतच नाही. आणि ते ऐकून तिलोत्तमा हसतच तिच्याकडे पाहू लागते. तर भैरवी म्हणत असते की थोडीशी मनशांती मिळावी म्हणून मी इथे आले होते, पण आता तुझा चेहरा बघितला आहे म्हटल्यावर माझ्या मनाला मनशांती मिळेल असं तर काही दिसत नाही. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की मी तुझ्यासारखी काळ वेळ बघून कधीच देवाकडे प्रार्थना करत नाही, माझ्या मनामध्ये 24 तास प्रार्थना सुरू असते आणि म्हणूनच मला जे हवं आहे ते माझ्याकडे आहे, तुझ्यासारखी अवस्था नाही आहे माझी. आणि याच गोष्टीमुळे त्या दोघींचा वाद वाढतच जातो. भैरवी देखील सगळ्यांसमोर तिलोत्तमाचा अपमान करत असते, तिलोत्तमा ही सगळ्यांसमोर भैरवीचा अपमान करत असते. शेवटी सारंग म्हणतो की आई अगं आपण देवळात आहोत, उगाच इथे वाद वाढवायला नको. आणि ते ऐकून मग तिलोत्तमा शांत होते. पण भैरवी काही गप्प बसत नाही, उलट ती तिलोत्तमाला धमकी देत म्हणते की तू माझ्या एकुलत्या एका मुलीला माझ्या आयुष्यातून दूर केलं, त्यामुळे माझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त अंधार उरला आहे, पण हाच अंधार मी तुझ्याही मुलाच्या आयुष्यात लवकरच घडवून आणेल हे लक्षात ठेव. आणि मग ती तेथून निघून जाते. पण तिच्या या धमकीमुळे सगळेच जण चिडतात. तिलोत्तमाला तर सारंगविषयी खूपच काळजी वाटू लागते. ऐश्वर्या मात्र हसत असते. दुसरीकडे घोरपडे आणि देवा एके ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेले असतात. तर जगन्नाथ काही कॉन्स्टेबलसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला असतो. घोरपडे देवाला म्हणत असतो की जगन्नाथजी खरंच खूप सिरियस वाटतायत, नक्कीच सारंगच्या जीवाला धोका असणार. तर देवा म्हणतो अरे हो, पण आता करायचं तरी काय, कारण वरून ऑर्डर आली आहे म्हटल्यावर आपण त्यांना सोडूसुद्धा शकत नाही ना. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना जगन्नाथजी त्या ठिकाणी येतात. घोरपडे त्यांना आश्चर्याने विचारतो की हे काय, तुम्ही बाहेर कसे आलात? तर जगन्नाथ हसतच म्हणतो की अरे सध्या मुंबईमध्ये पोल्युशन खूप वाढलं आहे ना बघ, त्याचमुळे तुमचे कॉन्स्टेबलही बेशुद्ध पडलेत. आणि त्यामुळे देवा आणि घोरपडे घाबरून जीपकडे पाहतात तर सगळे कॉन्स्टेबल बेशुद्ध पडलेले असतात. घोरपडे जगन्नाथजींना विचारतो की अहो हे कसं केलं तुम्ही? तर जगन्नाथ म्हणतो की ये सांगतो मी तुला. आणि मग त्यानंतर ते घोरपडेच्या मानेवर एक जोरदार वार करतात, त्यामुळे घोरपडेसुद्धा बेशुद्ध पडतो. तर देवा म्हणत असतो की हे काय चाललंय फादर तुमचं? तर जगन्नाथजी म्हणू लागतात की हे बघ देवा, मला खरंच सावलीकडे आणि सारंगकडे जायला हवं. तर देवा म्हणतो की हो मला कळतंय सगळं, पण मी तुम्हाला असं नाही ना सोडू शकत, इथे बघा मीडियावाले सुद्धा आहेत. तर जगन्नाथ म्हणतो हो, म्हणून तर आता आपल्याला नाटक करायचं आहे ना. आणि मग ते सगळ्यांसमोर देवाला मुद्दाम मारायला सुरुवात करतात. देवासुद्धा मोठमोठ्याने ओरडल्याचं, त्याला खूप लागल्याचं नाटक करत असतो. तर जगन्नाथजी त्याला म्हणतो की आता देवा तू सुद्धा माझ्यावर हात उचल, म्हणजे या लोकांना हे नाटक खरं वाटेल. पण देवा म्हणतो की फादर मी कसं काय तुम्हाला मारणार? त्यामुळे जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, मग आता तूच मार खा. आणि मग तो देवाच्या मुद्दाम कानाखाली मारतो आणि त्याला विचारतो की सांग पटकन तुझ्या बाईकची चावी कुठे आहे? तर देवा सांगतो बाईकलाच आहे. आणि मग जगन्नाथजी त्याला म्हणतो की आता चल पटकन बेशुद्ध पड, मी आता इथून पळून जातोय. आणि त्यावर देवाही हसतच हो म्हणतो आणि मुद्दाम बेशुद्ध पडतो. आणि मग जगन्नाथजी त्याची बाईक घेऊन तेथून फरार होतात. तर दुसरीकडे सारंगपर्यंत कसं पोहोचायचं याचा विचार सावली करतच असते आणि तितक्यात तिचं लक्ष साड्यांकडे जातं. आणि मग तिला एक युक्ती सुचते. ती पटकन तिच्या 2 साड्या घेऊन आणि एक टेबल घेऊन गॅलरीत जाते आणि मग त्यानंतर ती तिच्या त्या साड्या गॅलरीमध्ये व्यवस्थितपणे बांधते आणि मग त्यावरून खाली उतरते आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघते. त्याचवेळी दुसरीकडे जगन्नाथजीसुद्धा मंदिरातच जाण्यासाठी निघालेले असतात. दोघांनाही सारंगची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर आपण पाहतो की संध्याकाळी मंदिरात पूजेला सुरुवात होते. सारंग पूजेला बसलेला असतो आणि मग पूजा संपन्न होते. गुरुजी सारंगला सांगतात की आता मंदिरातील दिवे तर प्रज्वलित झाले आहेत, पण तुम्हाला मूळ स्थानी जाऊन दिवे प्रज्वलित करावे लागतील, पण सावकाश जा, कारण तिथे जाण्याची वाट खडतर आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की हो गुरुजी, तुम्ही नका काळजी करू,
करू आणि मग तो देवीचा आशीर्वाद घेऊन एक मोठा दिवा घेऊन त्या मूळस्थानी जाण्यासाठी निघतो आणि तो तेथून गेल्यावर ऐश्वर्या हसतच बाजूला येते आणि एका माणसाला कॉल करून सांगते की जेव्हा सारंग मूळस्थानी पोहोचेल तेव्हा लाईट्स बंद करायच्या आणि त्यावर तोही माणूस हो म्हणतो. तितक्यात तिलोत्तमा ऐश्वर्याला आवाज देत सांगते की अगं इथे पूजा सुरू आहे ना, मग शांतपणे बस एका जागी. आणि त्यावर ऐश्वर्या रागातच हो म्हणते. दुसरीकडे सावली आपली रस्त्याने पळतच निघालेली असते. तिला सारंगची खूप काळजी वाटत असते. तर जगन्नाथ देखील बाईकवरून मंदिरामध्ये येतच असतो. त्यानंतर आपण पाहतो की सारंग त्या मूळ स्थानी जातो आणि तिथे असणारे दिवे प्रज्वलित करायला सुरुवात करतो. दुसरीकडे मेहेंदळे कुटुंब मंदिरातच असते आणि त्यावेळी ऐश्वर्या मात्र हसत असते. काल तिच्यासोबत जे काही घडलेलं असतं तिला फक्त त्याच गोष्टीचा बदला घ्यायचा असतो. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ऐश्वर्याची ती माणसं लाईट बंद करतात आणि त्यामुळे सगळीकडेच अंधार होतो. बिचारा सारंग तर खूपच घाबरून जातो. तर तिलोत्तमा देखील घाबरलेली असते. ती चंद्रकांतला म्हणू लागते की आपला सारंग एकटा गेलाय आणि त्याला अंधाराची किती भीती वाटते माहिती आहे ना तुम्हाला, आपण पटकन तिकडे जाऊयात. आणि मग सगळेजण मोबाईलचा टॉर्च ऑन करून सारंग ज्या ठिकाणी गेलेला असतो तिकडे जाण्यासाठी निघतात. ऐश्वर्या मात्र फक्त हसत असते. दुसरीकडे बिचारा सारंग खूप जास्त घाबरलेला असतो. त्याला लहानपणी त्याच्यासोबत जे काही घडलेलं असतं तेही आठवत असतं आणि तो मोठमोठ्याने आई आई असं ओरडत असतो. आणि तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि ती सारंगला आधार देत सावरते. थोड्या वेळानंतर मग सारंग शांत होतो. त्याने सावलीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि मग त्यानंतर हळूहळू तो सावलीचा स्पर्श ओळखतो. त्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपण संकटात सापडलो होतो तेव्हा तेव्हा ज्या व्यक्तीने येऊन आपल्याला वाचवलं त्याच व्यक्तीचा हा स्पर्श आहे. आणि मग तो सावलीचा हात घट्ट पकडतो आणि विचारतो की कोण आहेस तू. आणि मग त्यानंतर जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा सावलीला समोर पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो सावलीला विचारत असतो की सावली तू, म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी संकटांमध्ये सापडलो होतो तेव्हा तेव्हा मला वाचवणारी व्यक्ती तू होतीस का. आणि त्यावेळी सावली फक्त रडत असते. तर सारंग म्हणत असतो की सांग ना गं सावली, तूच होतीस ना ती जिने मला वाचवलं, कारण हा स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. आणि त्यावर सावली रडतच हो म्हणते. तितक्यात अनेक काजवे त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या प्रकाशामुळे सारंगची भीती ही खूपच कमी होते. तो रडतच सावलीला म्हणत असतो की बघ, निसर्गसुद्धा मला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तूच माझी सखी आहेस जिने मला आत्तापर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर काढलं. आणि ते ऐकून सावली रडतच त्याला मिठी मारते. त्याचवेळी सोहम, बबलू, अमृता, नील आणि इतर सगळेच जण सारंगला शोधत त्या ठिकाणी आलेले असतात. पण जेव्हा तिलोत्तमा सावलीला आणि सारंगला एकत्र पाहते तेव्हा ती खूप चिडते. ती रागातच म्हणत असते की मला माहितीच होतं की ही मुलगी नक्की इथे असणार, कारण हिच्याचमुळे प्रत्येक वेळी माझ्या सारंगवर संकट येतं. आणि तिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून सारंग तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण तिलोत्तमा रागाच्या भरात सावलीवर हात उगारायला निघते. पण सारंग तिचा हात पकडतो आणि तिला शांत करत म्हणतो की आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. सावलीमुळे माझ्यावर कोणतंही संकट आलेलं नाही आहे. खरं तर सावलीने आत्तापर्यंत मला प्रत्येक संकटातून बाहेर काढले. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलं होतं तेव्हा तेव्हा एका मुलीने माझा जीव वाचवला होता. आपल्याला असं वाटत होतं की ती मुलगी अस्मी आहे, पण ती मुलगी अस्मी नाही तर सावली आहे. पण या सगळ्यावर तिलोत्तमा विश्वास ठेवतच नाही. ती सारंगला म्हणू लागते की अरे तू तर असंच बोलणार ना, कारण या मुलीने तुझ्या आयुष्यावर सत्ता गाजवायलाच सुरुवात केली आहे. पण सारंग म्हणतो की आई, असं काही नाही आहे. मी जे बोलतोय ते अगदी खरं आहे आणि जर तुझा विश्वास बसत नसेल ना तर मी आत्ता तुला दाखवू शकतो. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना लाईट्स बंद करायला सांगतो. त्यामुळे तिलोत्तमा घाबरून म्हणते की सारंग, अंधार झाला तर तू घाबरशील. पण सारंग म्हणतो की आई, काही हरकत नाही. त्यामुळे मग सगळेच जण लाईट बंद करतात आणि अंधार झाल्यामुळे सारंगला पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होते. त्याचे हात थरथर कापत असतात. पण मग सावली त्याचा हात घट्ट पकडते आणि त्यामुळे सारंग शांत होतो. आणि हे पाहून सगळेच जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. सारंग म्हणत असतो की आई, बघितलंस ना, लहानपणापासून मला अंधाराची किती भीती वाटत होती, पण आता
सावलीचा हात माझ्या हातात आहे, त्यामुळे मला अजिबात भीती वाटत नाही आहे. आणि हे ऐकून सगळेजण सावलीकडे बघतच राहतात. तितक्यात जगन्नाथसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो म्हणू लागतो की तिलोत्तमा मेहेंदळेबाई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझी लेक सारंगची भाग्यरेषा आहे, आयुष्यरेषा आहे. आणि आता मी जे सांगणार आहे ना, त्याने कदाचित तुम्हाला थोडा अजून आनंद होईल, कारण माझ्या सावलीमुळेच तुमच्या घरात पाळणा हलणार आहे. आणि हे ऐकून तिलोत्तमा जगन्नाथकडे पाहतच राहते. तर जगन्नाथ म्हणत असतो की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की अचानक मी आणि सावली इथे कसे काय आलो, तर त्या पाठीमागे ना तशीच काही कारणं आहेत. आणि आता मी तुम्हाला ते कारण सांगणार आहे. कदाचित त्यामुळे काही लोकांचं बिंग फुटू शकतं, पण हे सगळं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने जगन्नाथकडे पाहू लागतात. त्यांना प्रश्न पडतो की असं याला नेमकं काय सांगायचं आहे. पण त्यावेळी ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते. तर जगन्नाथही रागातच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.